आहे निखिल शिगवन. अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 2. येस, विकेट कीपर आपले यष्टीरक्षक सुद्धा पाहायला मिळत आहेत. सुरेख असं यष्टीरक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण पाहतोय न्यू सावन क्रिकेट संघ बापवली आणि बापवली संघाकडून पहिलंच षटक घेऊन आला होता तो वेगवान गोलंदाज निखिल. आणि निखिलच्या गोलंदाजीवरती यष्टीरक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं. सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आपल्याला विकेट कीपर यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते राईट हँड बॅट्समन अनिकेत. येस, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते प्रसाद शिगवन. पुन्हा एकदा सज्ज. आपण पाहिलं निखिल शिगवन आणि निखिल शिगवनच्या नंतर दुसरं षटक घेऊन येत आहेत ते शिगवन बंधू प्रसाद आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो अतुल महाडिक. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव ज्याच्या खात्यावर जमा आहे तो अतुल. यावेळेला मात्र प्रसाद शिगवनच्या समोर सज्ज. चला, न्यू सावन क्रिकेट संघ बापोलीकडून पहिला चेंडू या वेळेला फ्लिक केलाय. चेंडू होता पॉवरफुल आणि धावा मिळाल्यात त्या 6. पंचांचा इशारा काय राहतो या ठिकाणी? 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय अतुलच्या बॅट मधून आलेला हा पहिला शिवमय षटकार. चला, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती ती निखिल कडून. आणि आता मात्र प्रसाद शिगवनच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल. जातोय का? येस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघाला मिळाले तर 6 धावा. खूप सुरेख अशी फलंदाजी करतोय तो अतुल महाडिक भावा. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळाली ती अतुल कडून. दुसरा लगातार षटकार. कमबॅक करतोय अडकल फायटरच्या संघासाठी तो अतुल. पुन्हा एकदा अतुल सज्ज. यावेळेला एज घेऊन चेंडू चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. यस, इथे झेल मात्र ड्रॉप जरी झाला असला तरी सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं ते विकेट कीपर कडून. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते अतुलला. खरोखर चांगली फटकेबाजी करत असताना यावेळेला एज घेऊन चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये चालला होता, परंतु यस, विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतात ते सुशांत शिगवन. क्रिकेटमध्ये जितकीच फलंदाजी आणि गोलंदाजी महत्वाची असते तितकंच सर्वात महत्वाचं काम जे असतं ते महेंद्रसिंग धोनी सारख्या खेळाडूने अनेक वर्ष भारतासाठी केलं ते म्हणजे यष्टीरक्षण. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅटमधून हवेमध्ये आहे. कव्हरच्या दिशेने जात असताना संघाला लागलेला हा दुसरा धक्का. माघारी चाललाय तो अनिकेत. येस, कमबॅक करता येतो या ठिकाणी गोलंदाज प्रसाद शिगवन. 2 वर्ष पुरी बघण्यात घालवली. पायलट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी असतील, कुमार संगकारा असतील, ॲडम गिलक्रिस्ट असतील, रिद्धिमान साहा असतील आणि खरोखर विकेट किपिंग मध्ये सुद्धा कौशल्य दाखवून आपल्या संघाला आपण किती वरपर्यंत नेऊ शकतो, संघाची चांगली कॅप्टन्सी सुद्धा करू शकतो असा हा महत्त्वाचा खेळाडू असतो तो विकेट कीपर. यावेळेला सुद्धा बापोली संघाकडून एक चांगले विकेट कीपर पाहायला मिळतात. ओहो, यावेळेला चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने जात असताना फील्ड केला जातोय आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न होतोय का? येस,
गडी होतोय बाद. संघाला लागलेला हा तिसरा धक्का. इथे राईट हँड बॅट्समन ज्याने 2 षटकार आपल्या संघासाठी मारले होते, पॉवरफुल नाव होतं अतुल, माघारी जातोय आपल्या संघासाठी. येस, बलिदान केलंय आपलं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते श्रेयस. श्रेयसच्या सोबत आहेत तो ऋषभ. सामना करेल प्रसादचा. शेवटचा एक चेंडू बाकी. 1 टू गो. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो ऋषभने. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 17. ती 17. येस, अडकल फायटर्स संघाची धावसंख्या आहे ती 17. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बॉलर हेमंत. हेमंत भोसले आपल्या संघासाठी येस डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतोय एक युवा स्टार गोलंदाज भापवली संघाकडून हेमंत. पहिलं षटक मात्र निखिलने सुरेख हाताळलं होतं. आजच्या दिवसामध्ये नक्कीच ज्याचं नाव काढलं जाईल सारखं सारखं तो निखिल. आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय तो हेमंत. सामना असेल तो ऋषभच्या समोर. बघूया ऋषभ काय करतात. यावेळेला स्लोवर वन आणि बीट करण्यात यश आलंय ते. येस, सुरेख गोलंदाजीची सुरुवात ज्याने केली आहे तो हेमंत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 17च्या आकड्यावरती. चला, 17 धावा आणि 3 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज आहे तो हेमंत ऋषभच्या समोर. पुन्हा एकदा यावेळेला फुलटॉस आणि फुलटॉसला गेलाय फ्लिक. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने. 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा आलंय ते ऋषभला. धावसंख्या झाली आहे ती आता 2 चेंडू आणि 19 धावा. येस, क्रिकेट आपण इथे पाहतोय टिपू सुलतान मैदान मालाडचं. आणि या मालाडच्या मैदानामध्ये शिवमय चषक रंगतोय. 2026 चा पर्व आहे 7वं. आणि या 7व्या पर्वामध्ये नक्कीच 2 मोठे संघ आमने सामने. बापोली विरुद्ध अडकल फायटर्स. पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉसचा मात्र फायदा उचलता आला नाही. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होत असताना 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला आपल्याला मिळाली ऋषभ आणि श्रेयस कडून. आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 3 चेंडू आणि 21 धावा. चला, शेवटचे 3 चेंडू बाकी. एक चांगला फिनिश आपल्या संघाला करून द्यायचा असेल तर आता ऋषभला. कारण गोलंदाजी मात्र इथे अचूक टप्प्याची झाली होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 2 षटकार मारले ते अतुलने. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगला फिनिश करून द्यायची जेव्हा वेळ आली आहे त्यावेळेला मात्र अतुल माघारी परतलाय. आणि ती जबाबदारी आता आहे ऋषभ आणि श्रेयसच्या खांद्यावरती. चला, शेवटचे 3 चेंडू बाकी. एक तरी मोठा फटका पाहायला मिळतो का की हेमंत भोसले बघूया पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात का. युवा गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र अचूक यॉर्कर टप्प्याचा चेंडू आणि खरोखर बीट करण्यात यश आलंय ते हेमंतला. आणि तरी सुद्धा अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि स्ट्राईक मात्र चेंज झाली आहे. स्ट्राईक एंड वरती आता जाऊन पोहोचलाय तो श्रेयस. चला, 4 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 22. शेवटचे 2 चेंडू बाकी. श्रेयसला चांगला फिनिशिंग टच आपल्या संघासाठी या ठिकाणी करून द्यायचा असेल. येस, शेवटचे 2 चेंडू बाकी. हेमंत पुन्हा एकदा सज्ज शिवमय चषक 2026 मध्ये. यावेळेला फुल टॉस. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने आणि हा सोपा झेल मात्र केलाय धरणीला दान. धावा आल्या त्या 2. खरोखर जीवदान मिळालंय ते श्रेयसला.
आणि 2 धावा या चेंडूवरती आल्याने धावसंख्या 2ने पुढे सरसावते. धावसंख्या आता होतीये ती 24. आता शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल तो श्रेयस कडून. बघूया सज्ज आहे तो हेमंत. हेमंतने अचूक टप्प्याची गोलंदाजी करून फक्त 7 धावा खर्ची केल्या जातात. शेवटचा एक चेंडू बाकी हेमंतचा पाहायला मिळतोय श्रेयसच्या समोर. यावेळेला मात्र चेंडू झालाय साईड आणि पंचांनी दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 25च्या आकड्यावरती. चला यानंतर काळे श्रीदेवी क्रिकेट संघ नारगोली आणि व्हीएसपी स्पोर्ट्स NG11 KBCC खामगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. हे म्हणता पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा फुल टॉस श्रेयसच्या बॅट मधून. चेंडू आहे हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी परंतु झेल सुद्धा झाला इथे ड्रॉप आणि 2 धावा काढण्यात यश आले. पंचांचा इशारा या ठिकाणी काय राहतोय. चला 2+ विकेट 2 धावा या ठिकाणी जमा झाल्या. तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 27 धावा 4 गडी बाद आणि आता 28 धावांचं मोठं आव्हान असेल ते न्यू सावंत क्रिकेट संघ बापावलीच्या संघासमोर. टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. चला नारगोली आणि KBCC खामगाव. चला व्हीएसपी स्पोर्ट्स NG11 KBCC खामगाव संघाचे कर्णधार. चला कॅमेरामन टॉस कडे थोडस फोकस करायचंय. येस आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2026 चा अ गटातील पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना आहे काळे श्रीदेवी क्रिकेट संघ नारगोली NG11 KBCC खामगाव. दोनही संघाचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. येस नारगोलीचे कर्णधार विशाल आणि वैभव खामगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या प्रतिष्ठानचे शिलेदार नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करतील. येस छापा आणि टॉस जिंकलाय तो खामगाव संघाने. येस मित्रा डिसिजन आपला सांगायचं आहे.
येस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय तो खामगाव संघाने. तर काय सांगाल, 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रुखाल? ॲटलिस्ट मिनिमम आम्ही 30 या 40 षटकात करू आपण. 40 पर्यंत रुखाल. येस, तुम्हाला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पाहायला मिळाल अशी अपेक्षा. चला, नारगोली संघाकडे आपण वळूया. दादा, प्रथम फलंदाजीसाठी बोलवलंय, तर किती धावांचं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न असेल? 40-45 आम्ही करण्याचा कोशिश करू. नक्कीच 45 धावा जर या ठिकाणी तर तुम्ही उभ्या केल्या तर नक्कीच हा सामना तुम्ही तुमच्या साईडने पलटवू शकता. आणि खरोखर नारगोली हा एक मोठा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकामध्ये. आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपण दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा इकडे भेटू अशी आशा. आणि दोनही संघांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय तो रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे. यानंतर नारगोली संघाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. तत्पूर्वी आपण वळूया या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे. बगडातील पहिला सामना सुरू आहे तो बापवली विरुद्ध अडकल फायटर्स. आणि संघ या ठिकाणी सज्ज आहे तो 28 धावांचं मोठं आव्हान पार करण्यासाठी. हॅलो हॅलो आलेल्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक 2026 टिपू सुलतान या ग्राउंडवरती चालू आहे. तरी सर्व प्रेक्षक वर्ग आणि क्रिकेट संघांना प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा. चला, आपण सामना पाहतोय तो शिवमय चषक 2026 चा अडकल फायटर्स विरुद्ध बापवली. आणि पहिल्या इनिंग मध्ये 27 धावा जमा केल्यानंतरला आता मात्र डिफेंड करण्यासाठी उतरलाय तो अडकल फायटर्सचा संघ. सामना आहे तो बापवली संघासमोर. आणि बापवली संघाकडून सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते प्रशांत शिगवण आणि सुशांत शिगवण. अप्रतिम अशी विकेट किपिंग ज्यांनी केली होती ते सुशांत शिगवण. आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईक एंडवर आहे तो फलंदाज प्रशांत शिगवण. चला, पुन्हा एकदा सज्ज. चला, 3 चेंडूने धावा झाल्यात त्या 2. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा बीट करण्यात यश आलंय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत महाडिक कडून आपल्या संघासाठी. येस, अप्रतिम अशी गोलंदाजी आपण निखिल कडून पाहिली होती पहिल्या षटकामध्ये. आणि आता तशीच काहीशी गोलंदाजी अनिकेत महाडिक सुद्धा आपल्या संघासाठी करतोय अडकल फायटर्स संघासाठी. एक राईट आर्म बॉलर आपल्याला पाहायला मिळतो, उंच पुरा असा खेळाडू या ठिकाणी प्रसाद शिगवणला मात्र त्यांनी पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी. प्रसादच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा चौकार येतोय आपल्या संघासाठी. हा प्रतिष्ठान स्पेशल चौकार डीचे. चला, पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला प्रसादच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये. काव कॉर्नरला इथे माघारी जातोय तो प्रसाद. संघाला लागलेला मोठा धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 36 आणि माघारी चाललाय तो. धन्यवाद कैलास दादा. आपण पाहतो रायगड मी मराठी प्रतिष्ठान सामाजिक असेल, कला असेल, क्रीडा असेल आणि आता सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा अगदी महत्वाचं काम या ठिकाणी करत असतं. आणि या प्रतिष्ठानाला एक थोडंसं
छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न माझा सुद्धा गेली 3 वर्षापासून राहिला आहे. कारण की जेव्हा मला समालोचन करण्याचा अनुभव शून्य होता, त्यावेळेला मला मात्र कोणी स्टेज दिला असेल तर तो या रायगड मी मराठी प्रतिष्ठानने. आणि यापुढे जेव्हा जेव्हा रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक आयोजित करेल, तेव्हा तेव्हा माझ्याकडून विनामूल्य समालोचन प्रत्येक वर्षी केलं जाईल, ही मी तुम्हाला हमी देतो. नक्कीच सुरेख असं कामगिरी आपल्याला रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडून पाहायला मिळते. मी यावेळी एक नवीन गोष्ट सुद्धा आणली आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानवरती एक कविता लिहून आणली आहे आणि ती कविता सुद्धा मी यावेळेला सादर करेन मी मराठी प्रतिष्ठानसाठी. सध्या आपण वळूया मॅच कडे. क्रिकेट रसिक सज्ज आहेत त्या मॅच साठी. धन्यवाद प्रथमेश. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा ब्रीदवाक्य आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक तरुण काही ना काहीतरी नवीन घडावं ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येकाला एक संधी देत असतो. चला पुन्हा एकदा सज्ज. हॅलो. यावेळेला सुद्धा बीट करण्यात यश आले का नाही. पंचांचा इशारा, पंच मात्र दंडित करतायत. पंचांनी दिलाय वाईड. खरोखर जी गाईडलाईन होती त्याच्या बाहेरून चेंडू गेला आणि एका धावेमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 7. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अतुल. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. गॅप मध्ये 2 धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा येत आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला ती शिगवन बंधूंकडून. सुरेख अशी खरोखर रनिंग बिटवीन द विकेट करतायत ते सुशांत शिगवन आणि निखिल शिगवन. नक्कीच आपल्याला फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहायला मिळत आहेत ते सुशांत शिगवन. विकेट किपर बॅट्समन आपल्या संघासाठी. खूप चांगलं विकेट किपिंग 3 ओव्हरमध्ये आपल्याला ज्यांच्याकडून पाहायला मिळालं. आता मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करताना अतुल महाडिकच्या समोर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुद्धा बीट करण्यात यश आलंय अतुलला आणि 1 धाव मात्र काढण्यात यश येतंय ते शिगवन बंधूंना आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. हॅलो. डोंगरोली गावचे सुपुत्र नरेश वरणकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने बंधू आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आल्याबद्दल धन्यवाद. हॅलो. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याला विनंती आहे, आपल्या गावामधून आलेले आपले वरिष्ठ, आपल्या मंडळाचे अध्यक्ष सचिव सन्माननीय कोण असतील त्यांची नोंद व्यासपीठावरती द्यायची आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे प्रतिष्ठानच्या वतीने. याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद प्रथमेश. चला निखिल कडून मात्र वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि आता मात्र निखिलला त्याच औषध पाजलं जाते ते अतुल महाडिक कडून. निखिलने सुद्धा बीट केलं होतं ते अडकल फायटर्सला आणि आता अडकल फायटर्स संघाकडून बीट केलं जाते ते निखिलला. पहिला चेंडू त्याला काय कळाला नाही. पुन्हा एकदा सज्ज निखिल. यावेळेला फटका मात्र पुन्हा एकदा फसलाय आणि हलक्या हाताने चेंडू चाललाय सरळ बॉलरच्या हातामध्ये आणि धाव मिळते फक्त 1. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि आता स्ट्राईकवर चालले ते अनुभवी फलंदाज यष्टीरक्षक सुशांत शिगवन. चला 28 धावांचं आव्हान आणि 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 10 चेंडूमध्ये धावा झाल्यात त्या फक्त 11. चला पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा फसलाय आणि सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती अतुल महाडिक यांच्याकडून. अडकड फायटर्सचा संघ म्हणजेच मुंबईचा सम्राट आणि मुंबईचा सम्राट इथे राज्य करतोय या मुंबईच्या टिपू सुलतान क्रीडांगणावरती. अतुल महाडिकच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अष्टपैलू खेळाडू मुंबईचा सम्राट संघाचा. अडकल फायटर्स कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा अतुल सामना करेल तो सुशांत यांचा. पुन्हा एकदा बीट केलंय सुरेख आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती अतुल महाडिक कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 11. 28 धावांचं मोठं आव्हान आणि 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावा झाल्या त्या फक्त 11. चला मुंबईचा सम्राट थोडस स्पीडअप करायचंय. न्यू सावंत क्रिकेट संघ बापवली विरुद्ध मुंबईचा सम्राट अडकल फायटर्स.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज येतोय तो नवीन गोलंदाज रोहित. चला रोहितला मात्र या ठिकाणी धावा डिफेंड करायच्या आहेत. चला धावा डिफेंड करायच्या त्या 17. बघूया कोणाला आहे हॅलो. खतरा, निखिल की रोहित. रोहित जाधव गोलंदाजीसाठी सज्ज. चला 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 17. आपण सामना पाहतोय अडकल फायटर्स हॅलो. मुंबईचा सम्राट विरुद्ध न्यू सावंत क्रिकेट संघ बापवली. हॅलो. अरविंद पारदे. हॅलो. अरविंद पारदे साहेब गाव शिरवणे यांचं रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती करते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक. चला सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा रोहित कडून गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळालं. आणि आता रोहित सुद्धा सज्ज आपल्या संघासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी. निखिलच्या समोर आता 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना निखिलच्या बॅटमधून हा आहे मोठा फटका. चेंडू करतोय हवाई सफर आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर बघूया 2 धावा पूर्ण करण्यात यश मात्र नक्की आलंय. आणि 3ऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 2 चेंडू आणि 14 धावा. चला मुंबईचा सम्राट अडकल फायटर्स संघाकडून शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो रोहित जाधव. सामना असेल तो आता मात्र अनुभवी फलंदाज सुशांत शिगवण यांच्या समोर. मला वाटतं बापवली संघाकडून सुशांत शिगवण यांनी कितीतरी सामने आपल्या संघाला जिंकवले असतील. आता पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पूल केलाय, चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून. 1 बाउन्स चौकार. प्रतिष्ठान स्पेशल चौकार आलाय तो शिगवण यांच्या बॅटमधून. ठीचे थँक्यू. धावा झाल्यात 18. 3 चेंडू आणि धावा हव्यात त्या 10. ही मॅच तुम्ही लक्ष देऊन पहा कारण फलंदाज आहेत ते शिगवण. सुशांत शिगवण यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे आता 3 चेंडू मध्ये धावा काढण्याची. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो रोहित. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी रोहित. बघूया काय करतो. यावेळेला फुलटॉस पुन्हा एकदा केलाय फ्लिक आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा येते ते सुशांत शिगवण यांना. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आणि धावा हव्यात त्या 8. चला सुशांत यांच्या समोर आहे रोहितची गाठ. बघूया 2 चेंडू आणि धावा हव्यात त्या 8. बघूया सुशांत अनुभवी खेळाडू. यस थोडासा वेळ घेतला जातो या ठिकाणी परंतु बघूया 2 चेंडू मध्ये 8 धावा होतात का. निर्णायक चेंडू रोहितच्या हातामध्ये. सामना असेल तो बापवली संघाचे अनुभवी बॅटर सुशांत शिगवण यांच्या समोर. चला निर्णायक चेंडू शिवमय चषक 2026 चा रोहित कडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्कर अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि सुरेख आणि सुरेख गोलंदाजी केल्यानंतरला आता पुन्हा एकदा 2 धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही. यस एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पंचांकडे अपील मात्र जरी केली असली तरी या ठिकाणी 1 धाव पूर्ण केल्यासारखे इथे चित्र मात्र दिसून आलंय. आणि आता एका चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती रोहित जाधव कडून. शिरवणे गावचे सुपुत्र सन्माननीय अरविंदजी पारदे साहेब. मी समीर टाकले साहेबांना विनंती करतोय त्यांचा सत्कार करायचा आहे. चला पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा 1 चेंडू बाकी. धावा हव्यात त्या 7. निखिल सामना करेल रोहितचा. यावेळेला आखूट टप्प्याची गोलंदाजी पूल केलाय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. धाव मिळेल फक्त
1. कॅमेरामॅन. आणि या ठिकाणी सामना मात्र चाललाय तो मुंबईचा सम्राट अडकल फायटरच्या दिशेने आणि बापवली संघाला मात्र पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वळूया पुढच्या सामन्याकडे.